बरं आलो. हा चला लवकर. लय मोठा आहे, उचलायच नाही मला एकटीला. इकून इकून लाव ना, इकून या, इकून घेतलं तुमच्या हातावर. सोडा सोडा तुम्ही आता. आता काय खरं नाही गड्या, आता घरी गेल्यावर खैरच नाही माझी. खरं आता हाना पडला. आता कितीक फुटला आणि कितीक नाही काय माहिती. हो याचा तर पार गळाच गेलाय. माझाच गळा नाही दाबाव घरी जाऊन. आता याला नीट नाही व्हायचं. काय करावं बाई आता. मला तर भेवच वाटत आहे घरी जायचं. मानाची भांडण बोंबलं ती म्हातारी माझ्या नावानी. आता याला काय करावं बाई आता. नीट नाही व्हायचं, चांगलाच फुटलाय. आता अवघड बाई. आता तर काय खरं नाही माझं घरी गेल्यावर. वहिना बी सरळ नेल्या वाहनाचं बसले. कसं काय पडलं काय नो. हळीच एवढा मोठा त्याच्यामुळे पडला असेल. काय काय करू आता. मरू दे पाणी तरी. शेव घ्यायला गेले म्हणूनच तो पडला. घरी जायची जसं भ्यावच वाटायला लागले. आता घरी गेलं काय खरं नाही. मला घराच्या बाहेर काढते काय काय म्हातारी हांड्यासाठी. खय बाय अश्विनी, काय केलं बाय तो हांड्याचं हे. औ ए अश्विनी, अगं इतका कसा हांडा फोडून टाकला ह्यो. कशात पाणी आणायची. बाहेर येते का नाही अजून. ये ना बाहेर. काय पोरगी घरात जाऊन बसली बाई लुचकान करून. हिच्या कुणी केलं तर कसा कामधंदा. काय येड्यावानी करीत ग दांडी. हे काय येड्यावानी करीत असतात काय. तुझ्या तर तुझ्या आई बाप्पाने नाही दिला हांडा आणि दुसऱ्याचा होता ते फोडून टाकला. कशात पाणी आणशील आता. ते चुकून पडला माझ्या. हा चुकून पाडा. तू बरी नाही पडली आणि हांडा पाडा. तू कस काय आली सरळ घरी आणि हांड्याचा पार कानावला करून टाकला. चालली घेऊन पडला. मी काय हटकून पाडला. ते पडला. कसं पाडा. का म्हण पाडा. तू का नाही पडली. ते हांडा दुसरा घेत होते मी वर मांडलेला. एक हांड्याने आणायचं जमत नव्हतं तर काय दोन दोन करायचा आगापाना. एकच नव्हतं मागत होय. एवढी शायनिंग करायला गेली डबल हांड्याने टाकला हांडा फोडून. आता बरं झाले का समाधान. काम तरी काय करायला तुम्हाला आणि काय करतात तुम्ही. एवढं असतं का येडं पण. घरातलं नको बाहेरचं नको काम कराया. नुसत्या पाण्यावर ठेवली तरी पाणी होत नाही आणि घरात उगीने घे ना करते तरी काय. काय बाया मागून सुद्धा पुरीने हांडा पार अशी चमलाय. इतका हांडा फोडीत असतात वय ग. हा थोबाड नाही नीट राहिलं का बुड नाही नीट राहिलं. तू घरी नाही हांड्याच्या मुंडक्यात गुतली पडली. कस काय आली नीट घरी एवढं हांड्याचं लुस्कान करूस तर. हा माझ्याकडून चुकून पडला. तेव्हा मी काय हटकून थोडी पाडला. कुणीकडे बघत होती कुणीकडे चालली होती. नीट चालता येत काय. हा आता पडला पडले. डोक्यावर हांडा घेतला सरळ चला ना. मी दुसरा आणू आपण. मी काय हटकून पाडला. आणू ना दुसरा आणायचा. दुसरा फुकट येईन का. हाय का पैसे. मी देते पैसे हांडा. मी देते आणि मग तुझ्या बापान तवाच का नाही दिला मोठा हांडा पैसेवाल्याचे पुढचे. हा आधीच आणायचा मग मोठा हांडा ना. आता हांडा फोडून टाकला म्हणजे मी ऐकून घ्यायला लागले. मग तुम्ही पार बापापर्यंत गेला का माझ्या. आणि मग आता तो नुकसान केल्यावर काय करायचं. नुकसान म्हणजे काय काय झाली काय नुकसान. एवढी 200 रुपयाचा हांडा नाही लागला. एवढी बडबड अगं करायला. चारानीची घासरती मिळतात का आज. 200 रुपयाचा नाही. दाखव बरं आणून 200 रुपयाचा हांडा. मग मी म्हणून तुम्हाला आणून देते म्हणून म्हणलं ना. हा आणून देती. मग ऐकून घेतलं मग काही पण बोलायचं का.
मग आता ही भरपाया करून कोणी द्यायचा करून पर बाबापर्यंत गेला तुम्ही ऐकून घ्यायला लागले तर मग भांड्याची नुकसान केल्यावर बघी मी भरून देते तो हांडा, मी भरून देते. सगळा फोडून टाकला हांडा आणि चालले घेऊन मग घरी. मग काय तिकडेच मला फेकून द्यायचं होतं काय? अगं पण कसा एवढा हांडा फाडा तो मी सांगते माझ्याकडून चुकून पडला, माझ्याकडून मी काय हटकून नाही पाडला, तरी तुम्ही मलाच खावत मला काय बोलावं बरं तुम्हाला? नाही पाया पडत आहे उदबत्या घेऊन तुझ्या पाया म्हणजे तू नका काम पडू माझ्या, करशील, काय चालेल. गरज नाही पाया पडायची. मग आता एवढी नुकसान केल्यावर कसं काय करायचं ग? काय नुकसान केलं? एवढा हांडा नाही तर एवढं बोलत तुम्ही मला माझ्या बापापर्यंत गेले, काय वाटतं का तुम्हाला? पुरत कारते आताची धड नाही तर बायकांचा लाड करीत येत म्हणून ह्या डोक्यावर बसल्या दांड्या. मी नाही तुमच्या डोक्यावर बसले, मी खालीच बसलेली. मग कस काय फाडा हांडा? फुटला तर मी काय, मी सांगते ना हटकून नाही फोडला. तुम्हाला काय गरज आहे का एवढी बोलायची मला? कर बाय तुझ्या मनाने जसं पटन तसं जाऊन दे. हा मनाने कर. अगं माझा तो कन्यादानाच हांडा होता, खुशात तो फोडून टाकला थोडा. काय तुला कळतं का नाही ग उलसबी अश्विनी? कन्यादानाचं सांगू मी का मग मी सांगते मी काय हटकुनी फोडला का? मला काय हौस आली का तुमचा कन्यादानाचा हांडा फोडायची? मग आता कमून फोडून टाकला तर बघ बरं ते केली लुस्कान तो. तुम्ही असं बोलता सगळे हटकुनीच फोडला हांडा, धरला ना आदळाय खाली, असं बोलताय आता मला. काय माहिती तिकडं काय केलं ती. चला तिथं ते बाबा होते, चला बघायला. हा? चला बघा तिथे ते बाबा होते घुसून द्यायला आले. चला सांग त्याला विचारा जाऊन. हा त्याचा बी बघा ते सोमवार तुझा बी जा खरं खोटं करायचं चला तिथं. जा हाल इथून थांबायचं सुद्धा नाही तुम्ही असं वाटोळ करतात म्हणल्या निघा. थांबायचं नाही म्हणजे मी हा. घरी जाईन, मी लग्न करून आले. मग आले तर ही अशी नुकसान करायला आहे काय? नुकसान मी काय हटकुनी केली काय? तेच नुकसान केली काय नुकसान केली मी अशी एवढी? मग आता खुशाला अगं हांडा फोडून टाकला. ते हांड्यातच लावून स्वतःला ते बसतात. कन्यादानाचं तसे 10 हांडे आणून देईन मी. हा 10 अंडी आणून देते नका का एक मिळाला आता 10 चालली गेला इसार. एक महिना म्हणजे काय? अगं एक हांडा सुद्धा नाही मिळायचा तुमच्या ज्यांनी तर 10 आणतात. मग एक काय नाही मला, मिळायचं हा. म्हणजे? एक नाही मिळायचं म्हणजे हा म्हणजे काय म्हणायचंय नेमकं तुम्हाला? आता ह्याची लुस्कान केली म्हणल्या तुम्ही 10 अंड कुठून कसे आणतात? मी कामं नको कराय. मी कामाला जाऊन आणून देईन, कामाला जाऊन आणून देईन. कामाला जाती कामाला गेला तर ऊन लागत आहे. लागू द्या मला, मी माझं बघा मी डोक्यावर छत्री घेऊन जाईन, पण जाईन आणि हांडेच आणून देईन तुमचं भरून. बरं झालं मग छत्री घेऊन जाशील का? एवढी बोलायची काय गरज नाही एका हांड्यासाठी. तुला काढलं माझं, मग काय केले? त्यांना येऊन द्या, त्यांना सांगायची माझ्या नका भांडू. त्याचा सोमवार बघत आहे तुझा बी बघत आहे. हा. येऊन दे त्याला बी. बघा सोमवारच बघा. हा काम नको त्याला बी तुला बी. काम करा काय होतं उली तिली. मग कामच करायला गेलते ना, आता काय बसायला नव्हते गेले मी तिथं, कामच करायला गेलते. उलट काम करायचं निमित्त केलं आणि हांडा फोडून आली माघारी. मला हवस चालती, मला माझ्या सासूचा हांडा आहे तेवढा फोडून आणावं म्हणलं. हा खबरच देखवरच ना बरोबर करायचं नाही, जास्त नाही झालं आता, लय ऐकून हा घेत मग नाही. जा हाल हाल म्हणजे इथं जाईन मी, कुठे जायला मोकळे नाही मी. जा बघत आहे दोघाचं बी सोमवार. मला नका बघ तुमचं लेकाचं बघा काय बघायचं ते त्याचं सोबत. बघा आधी मग तुझा बघत. माझं बसायला लय बघितलं आता, मी बघून देईन वय आता. नाही मग काय करशील? करीन, मला काय करायचंय ती. हा बघत आहे, जा. माग टांग नाही करायचं जास्त. बरं आहे जा. तिकडे लेकाला बोलायचं, मला नाही बोलायचं काही. बर त्याचाच बघा सोमवार आणि तुझा बी जा. हा जास्त नका बोलू आता, बाद झालं. बरं आहे. म्हातारी किती का कावळी, जसं तिला एवढंही केलं तर मला कावळायला. बोली नाही तसं मला किती कपट. हाणा नाही तसं तिला हाणलंय मी असं मला कावळायला. आई अश्विनी कुठे गेली? काय करायचं तिचं? मला जेवायचंय. बघ तिकडे जाऊन कुठे गेली अश्विनी, गेली? कुठे गेली काय माहिती, कुठं जाऊन बसली. काय झालं? कोणाला ठेव. काय झालं आई एवढं तू रागाने बोलत आहे? मग तिला कळत नाही का जाऊन बसली कुठं? बघ टाइम झाला तुला जेवाय वाढावा का ठेवा मग तिला कळा ना वय. कुठे गेली मला सांगतं करू कुठे गेली ती? काय माहिती कुठं गेली, आता मी बसली बघत. आता तुला माहिती ना तिकडे गेली, मग तिकडे कुठे गेली? घेतून गेली वा मग आता कुठं गेली कुणाला ठेव बसली जाऊन. असं राणा बिनात बसली असं कुठं माका बिकात घासात. बघ बाबा जाऊन. तू एवढा का म्हणा आवाज वाढीला काय कळा ना मला. तिला पुस. कुठे गेली मला सांग. इकडे गेली का पलीकडे? हा बघ जा. थांब बघू तिला. काय झालं? काय झालं अश्विनी? काय झालं काय? मला त्यालाच विचारा तुमच्या आईला काय झालंय ती. ती तिकडे बसकती तू इकडे रडत बसली. काही सुखदा नसतं, नाही तसं बोलत ते मला. आता काय बोलली ती? विचारा त्याला काय बोल, नाही तसं माझ्या बापापर्यंत गेले. एवढी काय गरज होती का म्हणायची? ती तिकडे बसकती तू रडत. मला भूक लागली. काय झालंय नेमकं काय कळा ना. तुमच्या दोघीत काहीतरी झालंय मला. त्याला विचारा, मला नाही विचारू काय झालंय. मी
आता ती म्हणली तिकडे जाऊन बसली, तू म्हणते त्यांना विचारा नेमकं काय झालं. आता मला तरी काय माहिती आता काय बोलली काय तुला आई. बापापर्यंत गेलं काय? बापापर्यंतची गरज आहे का? काहीतरी चुकलं असेल तुझ्याकडून. काय चुकलंय विचारा बरं त्याला, काय चुकलं बायाकून? काय खरं नाही हो तुमचं. काय रडू नको आता, घरी चल. नको रडू, विचार तुम्ही आईला काय झालंय. चल ना. तू आई बी आली आता. काय झालं? बघ ना आता काय म्हणते काय नाही. हांडाचा आणला, हे हांडा सांग. काय हांड्याचं आता, हांड्याला काय झालंय? बघ ना, विचार तिला काय झाले काय नाही. मी आई काय झालं आता, तू तरी काय आला काय म्हणायचं, काय झालं हांड्याला या? बघ ना आता, विचार तिला आज कसं काय केलंय पडला काय असेल. नाही. असं कसं पाडा बाबा, म्हणजे तू त्याचीच बाजू घेऊन होऊन दे आपलं वाटुळ. हा तूच भांडत बसली असं हांडा पाडल्यामुळे. मी नाही बाबा, तो हांडा सांगन तुला. मी कशाला सांगू, मी सांगितलेलं पाठायचं नाही. पण तूच बघ आता कसं काय केलंय कसं नाही. तुला नाही विचार पुसता येत काय तिला काय केलं आणि काय नाही ती. काय झालं अश्विनी? मी काय हटकून नाही पाडत, चुकून पडला माझ्याकडून पाणी भरताना. कुठे गेली ती तिकडे शेजारी मी पाणी भरायला गेलती. बघ ऐक, देते का जिनभर तरी बोलून. काकणभर जेस आहे पण कमी नाही. पण आता हे हांड्यावरून मांडायचं असतं काही पुढं. हा अरे आता काय बी असंच करू लागल्यावर काय करावं, तुमच्या पाया पडावा का? तुझा सुद्धा संभार मागावा लागल, म्हणजे तुला तिचीच बाजू वाढीतोय एवढं करून बी. आता मी काय म्हणलो तिला खवळीन तू जास्त काहीतरी मग. नाही मी नाही खवाळे, तू इच नाही बापापर्यंत गेले ते हांड्यासाठी, गीता माझ्या हांड्यासाठी. आता कशाला काय बोलायचं, नका भांडू तुम्ही दोघी जणी. मग काय करायचं, पाया पडू का? हा माझ्या कन्यादानाचा हांडा होता मला, तर कितीतरी जीव लावला. आता किती वर्ष झालं त्या आज आल्याला, एकदम सोन्यासारखं आजपर्यंत सांभाळा ना. आज तिने पार खाली केलं त्याचं. जाऊन दे ना, होऊन दे ना. आता तू आता कोण देईन बरं त्याला आपल्याला घेऊन? हा फुकट येईन का आता तो? पर तुझ्या आता फार मरुस तर जावं पाहिजे का हांडा येऊ. पहिले लोक ठेवीतच होते बाबा वस्तू, आणि मरूस तर नाही मेलं तरी म्हणायचे माझ्या सासूच्या हातचा हांडा आहे, मग सुनाने वापरायचा. तर सुनाच वाट लावायच्या मोर काढी ती उलट. बरं जाऊन दे ना आता, नको ना भांडू, नका भांडू दोघी बी. मी नाही भांडत ते बघा, तुमच्या एकदा किती बोलतात मला. तुम्ही नसते किती बोलत असते ते मला. नको पटवून देऊ, हा पटवून देऊ. तुमच्या पुढे ना दोघी डोकं फोडायची पाळी आली. नको तुला तिचंच पटत खरं वागत. पुढे काय तिला काय म्हणतोय का मी? हा मग आता नको बोलू म्हणल्यावर नाही बोलत बाबा, तुझ्या मनाव. अरे आई नको शिल्लक कारण भांडत जात जाऊ. आता काय करू बाबा, कवर सांगावा तिला, मनाने सांगितल्यावर ऐकत नाही. अश्विनी नको बोलत जाऊ तिला बी, ती बोलत असते ना, तू शांत राहायचं. मी शांतच आहे. तू तरी कायला भांडत असते हांड्यावरून, त्याच्यावर कुठं भांडणं करीत असते तू. नाही भांडायची बाबा, चुकलं एवढी बार. आता मी कामावर गेलो. आता नवा राजा नवा कायदा तुमच्या मनावर पाहिली, कसं करा बाबा. बरं ऐक ना, हं. मी कामावर गेलो असं तुम्ही काय दोघी जणी भांडत असतात. रहित आतापासून नाही भांडायचे बाबा, तुझं म्हणशील तसं. तुला काय 10 सुना येतात का? एकच सुने ना. मग एकच आहे, पण ती तरी बघ ना, ऐका नीटनीटकं करते काय ती काय असं काय तुला काय भांडत बसते का? सांग बरं तू. आता काय आता सांगायची, तुम्ही कोणत्याही काम. जीवाला माहिती का, देवाला माहिती, भांडते बोलते ती तूच बघ. बरं घे ना बाई मीठ. आता शुल्लक कारणावरून बांधता तुम्ही म्हणल्यावर काय करणार मी तरी. रहित बाबा रहित तुझ्या मनावर. तू असं बोलत नाही, फक्त खायचं झोपायचं, काही काम नाही करायचं इकडे तिकडे. तुला करूशी वाटलं तर करायचं, नाही तर आपलं खायचं प्यायचं आणि निवांत राहायचं. बर उद्यापासून काही टेन्शन घ्यायचं नाही. तू तिकडे हांडा चिंबू काही करू काय राहिले आपलं तरी. आता तसं तुझ्या मनावर पाहिजे निवांत वाचायचं. लेकर बाळ बघा, नाही तर उपाशी ठेवा, आता नाही तर तुम्ही आता उपाशी हे राहा, असं कुठं तुमच्या काय म्हणलो, लेकर बाळ बी लगेच ही काढलं का तो. आणि मग तुम्ही त्यांचाच विचार करीत नाही तर बाकीच्यांचा कवा विचार करायचा. बरं. पाणी काय बरं जाऊन दे, चला जाऊन द्या. मला जेव्हा भूक लागली, मला जेवायला वाढा. आणि नका भांडत जाऊ. गीतीला आणि वाढ म्हणा भाकर. चला आता परत नका भांडू. चल चल चल. नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो बेल दाबायला विसरू नका बरं का. धन्यवाद. धन्यवाद.